महाराष्ट्र विविध संस्कृती आणि परंपरा या गोष्टींनी नटलेला. इथल्या प्रत्येक गावाचे, प्रत्येक शहराचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. तिथल्या प्रथा, परंपरा व संस्कृतीमुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा जपला गेला. परंतु आजच्या आधुनिकतेच्या जगात जगत असताना आपल्याला या जुन्या गोष्टींचा विसर पडत चालला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील या अनोख्या प्रथा, परंपरा, संस्कृती तुमच्यापर्यंत एका वेगळ्या मार्गाने पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका सावंतवाडी, गाव कुणकेरी. होळी पौर्णिमेच्या 6व्या दिवशी श्रीदेवी भावईच्या घराजवळ रोंबट सोडलं जातं आणि तिथून पूर्ण गावाला वळसा देऊन पुन्हा त्या भावईच्या देवीच्या घराकडनं पुढ्याजवळ जातं. तिथं त्याची सांगता होती आणि संध्याकाळी पुन्हा रात्री 11-12च्या दरम्यान भावीच्या अंधाराचं रोंबट म्हणून एक रोंबटाचा कार्यक्रम होतो. त्या रोंबटाच्या कार्यक्रमात असंख्य भाविक, गावातील सर्व मंडळी त्या रोंबटातून, मिरवणुकीतून परत घोड्याजवळ जातात. तिथं शेणी जाळण्याचा कार्यक्रम होतो. शेणी म्हणजे गोवऱ्या. या गोवऱ्या कुठून आणतात तर दिवाळीच्या दिवशी जो गोटापूजन, गोवर्धन पूजन होतं, त्या गोवर्धनात शेणाचा वाड्याचं पूजन केलं जातं आणि ते जर शेण असतं ते भिंतीला मारून ठेवलं जातं. त्याच्या 5-5 गोवऱ्या प्रत्येक घरातून लोक घेऊन येतात आणि त्या शेणी तिथं पेटवल्या जातात, गोल रचल्या जातात. त्या गोवऱ्याच्या आगीच्या भोवती सर्व जे रोमटी असतात ते त्याचा फेर धरतात, नाचतात, हवा करून वरड मारतात. आणि त्या गोवऱ्या पुन्हा होळीवर आणि घोड्यावर मारल्या जातात. बघण्यासारखा प्रोग्राम असतो संध्याकाळी. म्हणजे ते विचार करू शकत नाही आपण, एवढं ते आगीमध्ये कसे धावतात सगळे जण. ते हातामध्ये जळलेली अशी कवळं घेऊन किंवा शेण्या घेऊन अक्षरशः इथे आता तुम्ही बघाल ना, रात्री पूर्ण आगीचं हे असतं, खेळ असतो इकडे अक्षरशः. कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव या 3 गावची एक देवस्थान आहे. वर्षातून कोलगाव व आंबेगावचे देव आपल्या बहिणीला भेटायला येतात. आमच्या देवीचं नाव भावई देवी. आणि हा होळोत्सव जो होळीच्या 7व्या दिवशी जो असतो त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून बऱ्यापैकी लोक येतात आणि आम्ही सर्व श्रद्धेने कुणकेरीवासीय तो उत्सव साजरा करतो. होळोत्सवातील मोठा कार्यक्रम म्हणजे जत्रा. या जत्रेला असंख्य भाविक उपस्थित असतात. त्यांची निशाणकाठी असते, ढोल ताशा वगैरे घेऊनच ते मिरवणुकीत सहभागी घेतात. दुपारी श्रीदेवी भावईचं जे मूळ घर आहे तिथून रोंबाट म्हणून जे संचार अंगात येतात ते दांडे घेऊन त्या देवीची जी इतर अवजारं आहेत ती म्हणजे निशाणकाठी, निशाणा, अब्दागीर, छत्री, दांडे, ढोल, वाघ असे जे काही त्यांची देवस्थानची जी अवजारं आहेत ती घेऊन इथून रोंबाट सोडलं जातं. पुऱ्या गावामध्ये खाली नेलं जातं. तिथं जी जी जागा तिथं ठेवलेले जागा जे नेमलेले आहेत त्या जागेवर तिथं प्रत्येकाचे ढोल मानकऱ्यांचे येतात. असं पूर्ण गावाला वळसा देऊन
ते रोमटं एकत्रित येऊन इथं परत भाऊच्या मंदिराकडे येतात. आता हुडा म्हणजे काय, तर हुडा म्हणजे दक्षिण कोकणात कुठेही असं न मिळणारं एक लाकडाचं शीड, सागाचं जे स्तंभ कोरलेलं आहे त्याला हुडा बोललं जातं. मी हे रोमटात वाघाचं काम करतो आणि हे जे मी देवाचं सॉन्ग घेतो ते च्या वडिलापासून आता 3-4 पिढी आहे ती चालूच आहे. वाघ जो आहे तो रोमटातला पुढे जो राहणारा आहे तो सगळ्यांचं रक्षण पाठीमागे जे आहे भाऊक आमचे श्रद्धाळू रोमटात जे येतात त्यांचं ते रक्षण करतात. तीन अवसाळ जे असतात ते हुड्यावर 100 फूट हुडा आहे, त्याच्यावर ते चढून पूर्वीप्रमाणे जे दगड मारले जातात. असतं पण या कार्यक्रमाला कुठं गालबोट लागू नये याची खबरदारी घेऊन हा कार्यक्रम अत्यंत शांततेनं व श्रद्धेनं सर्व धर्मीय एकत्रित येऊन सर्व धर्म समभाव राखून हा आमचा हुडा उत्सव साजरा केला जातो. उंच हुड्यावर अंगात देव संचारलेले अवसार भरभर चढतात. खालून दगड मारले जातात आणि हे दगड खाली पडताना त्यांची फुले झाल्यासारखी वाटतात. आजपर्यंत या दगडांमुळे न कधी कोणाला कोणती दुखापत झाली, न या आगीच्या खेळामुळे कोणाला इजा झाली. वर्षानुवर्ष चालत आलेला हा सण, आपली संस्कृती आणि परंपरा जपत कुणकेरी वास्यांनी हा वारसा अजूनही जपला आहे. संस्कृती ही एक व्यक्तीपासून सुरू होऊन नंतर समाज, गाव, शहर व देशापर्यंत पोहोचते. परंतु आजकाल पाश्चिमात्याच्या संस्कृतीचा वापर खूप वाढत चालला आहे. आधुनिकरणाच्या जगात मॉडर्न होण्यासाठी फॅशन करण्याच्या नादात आपली भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे. म्हणून ही संस्कृती टिकवण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हीच संस्कृती जपत खऱ्या आयुष्याचा आनंद या गावातले लोक लुटत आहे. शेवटी हुडोत्सव हा केवळ सण नसून आयुष्य साजरा करण्याचा एक सोहळा आहे मित्रांनो. धावपळीच्या जगात लोकांका त्यांची संस्कृती आणि परंपरा जपण्याची बुद्धी दी रे महाराजा.